शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स, सो द व्हॅलेन्सी इज 4. आणि हे झालं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याच्याचमुळे बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द कार्बन हॅज बिकम अ व्हेरी डिफरंट अँड युनिक एलिमेंट. बरोबर. त्याच्यानंतर आपण त्याचे अवेलेबिलिटी इन टू द नेचर बघितली, फ्री स्टेट इन टू द डायमंड अँड द ग्राफाईट, आणि नंतर होता फ्युलिरिंग. बरोबर. आणि कंबाईंड स्टेटमध्ये तो वेगवेगळ्या फॉसिल फ्युएल्स मध्ये असतो, कुठल्या तरी टाईल्स मध्ये असतो, जमिनीमध्ये असतो, काहीतरी वेगळ्याच फॉर्म्स मध्ये असतो. आणि येस, कार्बन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टू दी ऑर्गॅनिक कंटेंट्स. तर सगळ्याच्या सगळ्या लाईफ सायकलमध्ये, बायोजिओ केमिकल सायकलमध्ये कार्बन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट विच इज देअर इनसाइड दी प्लांट्स अँड ॲनिमल्स. बरोबर. एअरमधनं प्लांट्समध्ये, प्लांट्समधनं ॲनिमल्समध्ये, आणि ॲनिमल्सकडनं पुन्हा नेचरमध्ये इंटू द गॅशियस फॉर्म तो जात असतो. हे त्याचं चक्र सतत सुरू असतं. नाव आपण ह्यांचे ॲलोट्रॉप्स पण बघितले होते, आणि याच्यातला प्रत्येकाची आपण स्पेशलिटी बघितली होती. फॉर दॅट वी विल गो टू द टेक्स्ट बुक. ॲज आय सेड, टेक्स्ट बुक गिव्स डिटेल ऑफ ऑल द स्ट्रक्चर्स. ठीक आहे. सो आपण जरा ते बघूया, कारण त्याच्यामध्ये त्याची रचना दिलेली आहे. द रिझन टू शो यू दॅट इज रचना. आणि कुठले कुठले मुद्दे होते ते एकदा पटपट रिवाइज केलं की मग आपल्याला खाली जायचंच आहे. आणि मग आपण बघणार आहे लास्ट पार्ट, फायर एक्सटिंग्विशर, आणि मग नंतर मिथेन. बरोबर. सो आपण बोललो होतो कार्बनचे ॲलोट्रोप्स, म्हणजे त्याला आपण म्हणतो समरूप. बरोबर. एकाच एलिमेंटच्या वेगवेगळ्या रचना. सो लुक ॲट द स्ट्रक्चर ऑफ डायमंड. डायमंडची रचना ही त्याची एक युनिक प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये सगळेचे सगळे कार्बन एकमेकांना जोडलेले असतात. बरोबर. आणि इट इज मेड अप ऑफ ओनली कार्बन. सो वेन वी बर्न इट इन टू दी ऑक्सिजन विथ गुड अमाऊंट ऑफ ऑक्सिजन आणि हाय टेम्परेचरला, तोपर्यंत त्याला काहीच होत नाही. हा जगातला सगळ्यात कठीण पदार्थ आहे. बरोबर. ह्या डायमंडचा वापर मोठ्या मोठ्या कडक मेटॅलिक पदार्थांना किंवा आणखीन दुसऱ्या मोठ्या मोठ्या खडकांना तोडण्याकरता होतो, इतका हा कडक असतो. पण जेव्हा आपण त्याला ऑक्सिजन बरोबर हाय टेम्परेचरला बर्न करतो, तेव्हा त्याच्यामधनं ओनली कार्बन डायऑक्साईड गॅस प्रोड्यूस होतो, बिकॉज इट इज मेड अप ऑफ ओनली कार्बन, द प्युरेस्ट फॉर्म ऑफ कार्बन. राईट. रॅदर त्याची रचना अशी आहे की त्याच्यामध्ये जेव्हा लाईट एंटर करतो तेव्हा तो एकमेकांवर रिफ्लेक्ट होत जातो, आणि म्हणून हिरा हा आतून पण चमकदार असतो आणि बाहेर पण त्याची चमक आपल्याला दिसते, बिकॉज दॅट लाईट इज ऍक्च्युअली मुव्हिंग इनसाइड इट. बरोबर. दुसरा त्याचा जो भाऊ आहे, जो आहे ग्राफाईट. हे दोघं सख्खे भाऊ आहेत. कोण? हिरा आणि ग्राफाईट. ग्राफाइट बेचारा आहे एकदम काला काला, और ये देखो कितना है स्मार्ट, अच्छा गोरा वाला. द रिझन ऑफ ग्राफाइट स्ट्रक्चर इज दॅट ग्राफाइट मध्ये त्याची रचना अशी आहे, स्लाइड करणारी, आणि एकमेकांच्या वरती नुसतेच थर लावलेले आहेत. एकदम एकदम त्याच्यामध्ये वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत. बरोबर. म्हणून जेव्हा आपण पेन्सिल, आपल्या पेन्सिलची जी लीड असते दॅट इज मेड अप ऑफ ग्राफाइट, जेव्हा आपण त्या पेन्सिलने लिहितो की नाही, तर ते एवढे गुळगुळीत एकमेकांवर लावलेले असतात की त्यातले काही कार्बनचे पार्टिकल्स, म्हणजे ग्राफाईटचे पार्टिकल्स, आपल्या वहीवर उमटतात. आपल्या वहीचा सरफेस आपल्या हाताला किती स्मूथ लागतो, पण मुळात डिटेलमध्ये बघितला, एकदम आत मायन्यूटली बघितला, आपण त्याला मॅग्निफाय करून बघितला, तर तो खडबडीतच असतो. तर त्याच्या खडबडीत सरफेसेस मध्ये हा कार्बन अडकतो आणि स्वतः स्लिपरी होतो. नवी गोरी पेन्सिलचे तुम्ही टोक केलं असेल तर एकदम असं शार्प असतं. बरोबर. ते लिहून 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 झिजतं एका बाजूला. तर कुठे गेला तो कार्बन? त्या पेपरवरती तो जमा झालेला असतो. बरोबर. म्हणजेच काय, ते एकमेकांवरती लावलेल्या थर 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 अशा रचना असतात, आणि त्या इतक्या स्मूथली एकमेकांवरती लावलेल्या असतात की त्या आपोआप 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 फिसल सकते हैं, वो एक दूसरे के ऊपर से फिसल सकते हैं, इतने वो इझिली एक दूसरे के साथ बॉन्ड किए हुए होते हैं. ठीक आहे. आता काय करू, काही काही शब्द हिंदीमध्ये सोपे आहेत, जसे काही काही शब्द इंग्लिशमध्ये सोपे आहेत. ठीक आहे. असं आहे ग्राफाईटची रचना. आणि ग्राफाईट इज ब्लॅक इन कलर, बट द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ ग्राफाईट इज दॅट, even more important than this structure and that pencil wala thing, graphite is very good conductor of electricity, and this property of graphite is used in all the electrolysis processes. बरोबर. डायमंड इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्सच नाही आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स नाही, तर तो काय बिचारा करेल त्याच्यामध्ये. बट दॅट इज नॉट द केस ऑफ ग्राफाईट. ग्राफाईटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, आणि म्हणून ते इलेक्ट्रोलिसिस मध्ये इकडे तिकडे फिरतात आणि करंट त्याच्यामधनं पास होतो.
नंतर आपण बघितला होता फ्युलिरिन. फ्युलिरिन काय असतो? इट्स अ बिग मॉलिक्यूल. बरोबर. हा, ही जी आपण डायग्राम बघितली होती ना, मागच्या वेळेला आपण डिस्कस पण केलं होतं की पेन्सिलच्या दोन्ही टोकांना तुम्ही जर लावलत ना कनेक्शन, तर तुमचा बल्ब पेटतो. सर्किट मधला, डोक्यातला नाही. डोक्यातला पण पेटला पाहिजे, बघितल्यानंतर कदाचित तोही पेटेल. तर सांगायचा मुद्दा असा आहे की इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नंतर आहे बकी ट्यूब्स किंवा बकी बॉल्स किंवा फ्युलिरिन्स, असं काहीही त्याला तुम्ही म्हणू शकता. बकमिन्स्टर फ्युलिरिन असं पण त्याचं नाव आहे बघा, बकमिन्स्टर फ्युलिरिन. C60 मॉलिक्यूल, एक मॉलिक्यूल आहे, अ बिग मॉलिक्यूल विथ 60 ॲटम्स ऑफ कार्बन. पेंटागॉन हेक्झागॉन, पेंटागॉन हेक्झागॉन, रचना कशी मस्त फुटबॉल सारखी आहे. ठीक आहे. सो असे खूप मोठे मोठे कार्बन स्वतः बरोबरच बॉन्ड्स बनवून बॉल बनवू शकतो. मग कार्बनला कोणीच कार्बनचा हात धरू शकत नाही. कार्बन स्वतःच्याच ऍटम्स बरोबर वाटेल ते प्रयोग करतो. आणि तुम्हाला तो हा पिक्चर माहितीये का, चिट्टी द रोबोवाला, पहिला रोबो? हो टीचर. हं? यस मॅम. तुम्हाला आठवतंय का सगळ्यात शेवटचा जो सीन होता बघा, त्याच्यामध्ये तो कधी माणूस बनतो, कधी सापासारखा बनतो, कधी ते जमीन अ, खोदून काढण्याकरता ते ड्रिलिंग मशीन सारखा शेप घेतो. म्हणजे तो स्वतःसारखे खूप सारे रेड चिप वाले चिट्टी बनवतो ना, जो हो एंड टीचर. एकदम शेवटी. त्याच्यामध्ये हे हे बघून ना मला चिट्टी द रोबोचा शेवटचा सीन आठवला. तो रोबो असा मेन असतो आणि त्याच्या आजूबाजूला सगळे असे त्यानेच बनवलेले त्याच्याच सारखे स्ट्रक्चर्स. सो ही जी रचना आहे ना, ही रचना जसा हा कार्बन करतोय तसाच तो पण स्वतःसारखेच भरपूर सारे क्लोन बनवून स्वतःचेच डुप्लिकेट असे रोबो 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 बनवून वाटेल त्या शेपमध्ये. कार्बन म्हणलं ना, नो बडी कॅन होल्ड हिज हँड. कार्बन इज फ्री टू डू एनिथिंग त्याच्या लाईफमध्ये. तो कोणाही बरोबर कसंही बॉन्ड करतो, तो स्वतःच्याच ऍटम्स बरोबर. वाय ही विल नॉट ट्राय? बघा ना, C60 तर आहे, 70, 76, 82, 86, हू विल से नो टू हिम? सगळे त्याचेच लोक आहेत ते. सो अशा पद्धतीने या कार्बनच्या फ्युलिरिनच्या मॉलिक्युल्स मध्ये वी फाइंड देर इज अ ह्यूज अमाउंट और ह्यूज नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. नाव लुक ॲट दी प्रॉपर्टीज ऑफ फ्युलिरिन. आपल्याला माहिती आहे की ते एकतर इन्सुलेटर म्हणून काम करतात, पण हाय टेम्परेचरला, एका सर्टन टेम्परेचरला ते एकदमच सुपर कंडक्टिव्ह होतात. म्हणजे इकडनं तुम्ही पेटवलं की लगेच तिकडे ते कंडक्ट करणार. बरोबर. दुसरीकडनं जनरल टेम्परेचरला ते इन्सुलेटर असतात, नाही तर एकदम विपरीत. तसंच ना बायपोलर लोक शांत बसतात, शांत बसतात, शांत बसतात, नाहीतर एकदम ते एकदम सुटतात आणि झाडावरती एकदम शांत बसतात, आणि एकदम त्याला सुटले तर कोणाचाही जीव घ्यायला तयार होतात. असे लोक असतात ना विचित्र, बायपोलर नेचर म्हणतात त्यांना. दोन्ही एकदम टोक, कधी हे तर कधी ते. ठीक आहे ना. असा हा फ्युलिरिन आहे. बघा ना, इन्सुलेटर कुठे आणि सुपर कंडक्टर कुठे, असं. तुम्ही तो पिक्चर बघितलाय का रे, अपरिचित? नो टीचर. नो टीचर. नो टीचर. आता सुट्टी लागली ना की बघा, अपरिचित मध्ये तो एक थंबी नावाचा असतो, साधा एकदम सिंपल एकदम गरीब बिचारा. त्याला कोणी मारलं की तो रडेल, इतका गरीब बिचारा असतो तो. आणि त्याच्यामध्ये ना 2-3 लोक त्याच्या आतमध्ये, त्याच्या बॉडीमध्ये, म्हणजे बायपोलर नेचर, दुसरेच लोक, दुसरेच कॅरेक्टर्स, एकदम मारामारी, गुंडे बिंडे, अपरिचित लोकांना धरून धरून मारून टाकतो तो. चांगला पिक्चर आहे. थोडासा आहे, काही काही सीन त्याच्यामध्ये असे मारामारी वगैरेचे आहेत, पण ते तर असतातच ना. म्हणून मला हे फिलरिन कोणता बघितलं सर? की अपरिचित, युट्यूब वर पण मिळून जाईल तुम्हाला. तर चांगला पिक्चर आहे, वेगळा, साऊथ इंडियन, खूप जुना पिक्चर आहे तो. आता आपण बघू कार्बनचे वेगवेगळे फॉर्म्स. नॉन क्रिस्टलाइन आणि अमोर्फस फॉर्म्स आपल्याला माहिती आहेत. वरती आपण बघितले ते क्रिस्टलाइन होते, त्याला एक विशिष्ट आकार होता, आणि याला काही आकार नाहीये. सगळ्यात महत्वाचे आहेत कोल, कोक वगैरे वगैरे. ह्याच्यामध्ये कोल म्हणजे कोळसा. हा कोळसा कोणता आहे? आपल्याकडे जो इंधन म्हणून वर्षानुवर्ष वापरला जातो तो. तो 4 वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला मिळतो. एक आहे पीट, मग आहे लिग्नाइट, मग आहे बिट्युमिनस कोल, आणि मग नंतर आहे अँथ्रासाइट. पीट मध्ये जवळपास 90-95% हे पाणीच असतं. सॉरी, 40-45% हे पाणी असतं. 90-95 नाही, 40-45% हे पाणी असतं. पण त्याच्यामुळे तुम्ही त्याला पेटवू नाही शकत. ज्याच्यामध्ये प्रमाण जास्त आहे पाण्याचं, त्या वस्तू कशा काय पेटतील? उदाहरणार्थ बघा, वाळलेली काडी झाडाची आणि झाडाची एखादी हिरव्या रंगाची फांदी, या दोघांना तुम्ही पेटवलं तर कुठलं जळेल? ऑब्व्हियसली जी पूर्णपणे वाळलेली आहे ती जळेल. दुसरी जी फांदी, याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे ना, ती अजून ग्रीन आहे.
जेव्हा ती पूर्णपणे वाळून जाते त्याच्यातलं सगळंच वाळतं, त्यातलं पाणी बिणी सगळं उडून जातं आणि मग ते तुम्ही ड्राय झाल्यावरती पेटवू शकता. सो हाय अमाऊंट ऑफ पाणी असेल तर काय होतं, कुठली पण गोष्ट पेटणं शक्य नाहीये. बरोबर? हे तुम्ही ओके. पेटवलत पिठेसारखं दिसतंय ना, बघा ना. आणि तुम्ही पेटवलत ना, तरी पण ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त उष्णता मिळणार नाही, स्वतःच विझून जाईल ते. नंतर त्या पीठला जास्त प्रेशर किंवा जास्त टेम्परेचरमध्ये आपण जेव्हा टाकतो ना, तेव्हा त्याच्यापासून मिळतं लिग्नाईट. ही या पीठची सेकंड लेव्हल आहे. ह्याच्यामध्ये पाण्याचा कंटेंट थोडासा कमी होतो. थोडंसं जास्त वेळ समजा हे तुम्ही ही समजा पीठची एक ब्रिक पेटवली आणि कशी तरी 5 मिनिटं जळली, तर हे लिग्नाईट 7-8 ते 10 मिनिटापर्यंत जळेल. कारण ह्यातलं पाणी थोडंसं आणखीन कमी झालंय. बिट्युमिनस कोल्ड मधलं ते आणखीन कमी होतं. जवळपास 70% to 90% कार्बन त्याच्यामध्ये आलंय. म्हणजे 30 ते 10% पाणी ह्याच्यामध्ये. अजूनही पाणी आहे, पण ह्याच्यापेक्षा तर कमी आहे. म्हणजे 15-20 मिनिटं तरी हे जळलं पाहिजे. आणि मग नंतर अँथ्रासाइटमध्ये काय आहे? 95% कार्बन. बरोबर? हा कोळसा जो आपण वापरतो ना इंधन म्हणून, ते पिक्चरमध्ये ते कोळशावर चालणाऱ्या झुकझुक गाड्या वगैरे दाखवतात पूर्वीच्या काळातल्या. त्याच्यामधला जो कोल असतो, तो हा अँथ्रासाइट. त्याच्यामध्ये पूर्ण 95% कार्बन आहे. थोडंसं पाण्याचा अंश तर त्याच्यामध्ये असेल. तोही जेव्हा आपण बंद करतो तो निघून जातो. म्हणजे हे पूर्णपणे जळतं. बरोबर? आणि खूप जास्त उष्णता क्रिएट करतं. मग नंतर एक चारकोल. चारकोल वनस्पती आणि प्राणी दोघांनाही इनकम्प्लीट किंवा इनसफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजनमध्ये बर्न केल्यावरती ते आपल्याला मिळतं. प्राण्यांची शिंग असतात, नखं असतात, हाडं असतात. ह्यांना जेव्हा आपण असं कमी ऑक्सिजनमध्ये जाळतो तेव्हा जे मिळतं ते असतं ॲनिमल ओरिजिनेटेड चारकोल. आणि सेम इज अबाउट प्लांट्स. प्लांट्सना पण कमी ऑक्सिजनचे जे तुम्ही जाळलं तर तुम्हाला काय मिळेल? सेम. अर्धवट जळलेलं पण बर्निंग कॅपॅसिटी असलेलं काहीतरी इंधन मिळतं. बरोबर? हे कोल बिल हे सगळं जे आहे ना, हे आपके टूथपेस्ट में चारकोल है क्या? हा तेच चारकोल आहे. ठीक आहे? ते चांगलं क्लिनिंग एजंट असतं. म्हणजे ते फिल्टर करण्याकरता पण वापरलं जातं. हायड्रोकार्बन्स आपण बघितले होते. हायड्रोजन आणि कार्बनचे कंपाऊंड्स. त्याचे 3 प्रकार आहेत. सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड मधले म्हणजे डबल, सिंगल आणि ट्रिपल बॉन्ड. बरोबर? हे 3 प्रकार आहेत. तुम्ही मला याचा केमिकल फॉर्म्युला विचारला होता. केमिकल फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला, सॉरी नॉट केमिकल, नॉट मॉलिक्युलर, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला. दॅट वी विल सी. स्ट्रक्चरल फॉर्म्युला लक्षात आहे का? अल्केन, अल्किन, अल्काइनचा फॉर्म्युला लक्षात आहे? लावण्य आहे का? आजच्या लेक्चरमध्ये लावण्य आहे का? नाहीये. बरं. कोणाच्या लक्षात आहे? आपण बोललो होतो ना अल्केन, अल्किन, अल्काइन ह्यांचा एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो. सांगा, कोणी हँड रेज केलाय? अरे, अल्केन, मी आता एक काम करते, मी सिंगल बॉन्ड काढते. दॅट विल बी इझी फॉर मी. अल्केन म्हणजे सिंगल बॉन्ड, अल्कीन म्हणजे डबल बॉन्ड आणि अल्काइन म्हणजे ट्रिपल बॉन्ड. YNE. बरं का? नावातच फरक आहे. ANE, आता मी इथे तुम्हाला ते अंडरलाईन करून दाखवते. हे बघा, ENE डबल बॉन्ड आहे, YNE ट्रिपल बॉन्ड आहे आणि ANE हे ज्याच्या मागे असतं ना, ANE हे आडनाव ज्याचं आहे तो आहे अल्केन, सिंगल बॉन्ड. YNE ज्याचं आडनाव आहे ते आहे ट्रिपल बॉन्ड. आणि ENE ज्याचं आडनाव आहे ज्या म्हणजे हायड्रोकार्बनचं, तो आहे डबल बॉन्ड. आता सिंगल बॉन्डचा फॉर्म्युला आहे CnH2n+2. CnH2n हा आहे डबल बॉन्डचा फॉर्म्युला. आणि ट्रिपल बॉन्डचा आहे CnH2n-2. बरोबर? या फॉर्म्युलामध्ये तुम्ही एनची संख्या बदला, तुम्हाला कुठलं पण स्ट्रक्चर सांगता येईल की त्याच्यामध्ये हायड्रोजन किती आणि
कार्बन किती. ठीक आहे, हे झाले सॅच्युरेटेड. आणि हा बरं, आता ह्या स्ट्रक्चर मधूनच आपण बघूया. हा एकच आहे जो आहे सॅच्युरेटेड. हे दोन असतात अनसॅच्युरेटेड, संपृक्त आणि असंपृक्त अशी नावं आहेत ना त्यांची. सॅच्युरेटेड म्हणजे काय, सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड मध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे डबल आणि एक आहे ट्रिपल. अल्केन, अल्काईन. ठीक आहे, हे होते हायड्रोकार्बनची इंट्रोडक्शन. पुढच्या वर्षी हे डिटेलमध्ये. सोल्युबिलिटी ऑफ कार्बन, कार्बन कशातच सोल्युबल नाहीये. तुम्ही काही घ्या, अक्षते टाका, कसंही काही करा त्याला, बट इट डझंट गेट डिझॉल्व्ड इन एनिथिंग. नंतर आहे रिएक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, कार्बन आणि ऑक्सिजन काय बनेल, कार्बन डायऑक्साईड बनेल, कार्बन मोनॉक्साईड बनेल, बरोबर की नाही. जास्त अमाऊंट मध्ये ऑक्सिजन दिलं कार्बन डायऑक्साईड बनेल, कमी अमाऊंट मध्ये दिलं कार्बन मोनॉक्साईड बनेल. आता ह्या रिएक्शन मध्ये आपल्याला जे सांगितलंय ते आहे, बघा ना, मेणबत्ती मस्त बाहेर पेटवलेली आहे हवेमध्ये, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन आहे. मग जो गॅस लिबरेट झालाय तो आहे CO2. आणि CO2 चेक करण्याकरताची कंडिशन काय आहे, इथे मेणबत्ती धरायची. जेव्हा मेणबत्ती विझून जाते तेव्हा काय होतं, कार्बन डायऑक्साईड रिलीज झालाय हे प्रूव्ह होतं, बरोबर. आणखीन एक प्रयोग सांगितलाय, लाईम वॉटर. रिएक्शन ऑफ लाईम वॉटर विथ कार्बन डायऑक्साईड. हे लाईम वॉटर ट्रान्सपरंट आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही फुंकर मारायची, आपल्या उच्छ्वासामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, त्याचा रंग होतो असा पांढरा. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात, चुन्याची निवळी दुधाळ होते, असं मराठीत वाक्य मी लहानपणी वाचलं होतं. त्याचा अर्थ तोच आहे की इट गेट्स टर्न इन टू दी मिल्की सोल्युशन. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ CO2. आता कार्बन डायऑक्साईड आपण मागच्या डिटेलमध्ये पाहिला होता. कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर मास आहे 44. तुम्हाला आठवतंय ना, आपण त्या वरच्या एका लेसन मध्ये फर्स्ट टर्मच्या केला होता, ते मॉलिक्युलर फॉर्म्युला, मोल, मोलारिटी वगैरे ह्या सगळ्यामध्ये कसं काढलं होतं आपण, कार्बन 12, ऑक्सिजन 16 आणि 16 32, 12 अधिक 32 झाले 44, बरोबर ना. त्याचा मॉलिक्युलर मास आपण 44 मागेच काढलेला होता. मेल्टिंग पॉईंट किती आहे त्याचा, मेल्टिंगच पॉईंट त्याचा -56 डिग्री आहे. म्हणजे -56 ला तो मेल्ट होतो, म्हणजे रेग्युलर टेम्परेचरला तो हवेमध्ये गॅसमध्येच राहणार ना तो, एवढ्या गरमीमध्ये. ठीक आहे, आणि हा खूप बघा हा, म्हणजे एअर मध्ये बिचारा फक्त 0.03% आहे रे. आणि एक्सेल्ड एअर कंटेन्स अबाउट 4% ऑफ CO2. आपण जे उच्छ्वासामधनं बाहेर टाकतो त्याच्यामध्ये पण 4% कार्बन डायऑक्साईड. उगाच आपण कार्बन डायऑक्साईड करतो, बिचारा 4% बाहेर पडले आपल्या शरीरातनं तो. मग आता इथे काय, आपण कार्बन डायऑक्साईड कसा बनवू शकतो. कॅल्शियम कार्बोनेट प्लस HCl ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. कॅल्शियम बरोबर क्लोरीन जाणार, CaCl2 बनेल आणि H2O पाणी बनेल आणि CO2 हा गॅस जनरेट होईल, बरोबर. तसं तर मग ही डिहायड्रेशन रिएक्शन पण आहे, ज्याच्यामध्ये पाणी बाहेर पडतं त्याला डिहायड्रेशन म्हणतात. डिस्प्लेसमेंट, ऍटम्स एकमेकांची जागा बदलतात, हा इकडे हा इकडे, त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आता अशा पद्धतीने हा जो आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळाला आहे त्याचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. तो आग सुरू असेल तर ती विझवून टाकतो, किंवा तो लिटमस, तो ऍसिडिक आहे, ऍसिडिक असेल तर लिटमस पेपर काय होईल, ब्ल्यूचा रेड होईल, बरोबर. त्याला रंग नाही, त्याला वास नाही, असा तो एक चांगला गरीब बिचारा गॅस आहे, जो जास्त आपल्या आजूबाजूला असलं तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. सम मोर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. आपण हे बघितलं होतं की सोडियम कार्बोनेट प्लस वॉशिंग सोडा, सोडियम कार्बोनेट इज इक्वल टू वॉशिंग सोडा, म्हणजे NaOH प्लस CO2 ह्याची रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळतो, वॉशिंग सोडा मिळतो. आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे काय, आपला बेकिंग सोडा. याच्यामध्येच परत CO2 आणि H2O टाकलं तर NaHCO3 येतो. हा जो H आहे ना, H इज फॉर बाय कार्बोनेट. बाकी सगळा फॉर्म्युला सेम आहे. असे महत्वाचे प्रोडक्ट्स आपल्याला CO2 मधनं मिळतात आणि त्याचा वापर अनेक ठिकाणी होतो. एरिएटेड ड्रिंक्स, आपण जे कोको कोला वगैरे घेतो त्याच्यामध्ये होतो, किंवा फायर एक्सटिंग्विशर मध्ये आग विझवण्याकरता, ऑब्व्हियसली, हो की नाही. आणि लिक्विफाईड CO2, कारण थंड टेम्परेचर मध्ये असतो तो, तर जिकडे जिकडे कमी टेम्परेचरच्या वस्तू ठेवायच्या असतात तिकडे लिक्विफाईड CO2 चा वापर केला जातो. CO2 ऑब्व्हियसली फोटोसिंथेसिस करता वापरला जातो. कोल्ड स्टोरेजेस आपण बघितले, बरोबर. आता फायर एक्सटिंग्विशरचं काम कसं चालतं बघा. फायर एक्सटिंग्विशरचं काम आहे आग विझवणं.
हे तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल. कुठे कुठे बघितलंय सांगा जरा. काय टीचर? हे असं लाल लाल रंगाचं इन्स्ट्रुमेंट कुठे कुठे पाहिलं? टीचर पेट्रोल पेट्रोल पंप. पंप. म्हणजे हॉस्पिटल. टीचर पेट्रोल पंप. हॉस्पिटल, पेट्रोल पेट्रोल पंप. पंप. हॉस्पिटल. बरोबर पेट्रोल पंप. बरोबर बरोबर. पेट्रोल पंप, हॉस्पिटल, शाळेमध्ये पण असतं. खूप मोठी शाळा असेल तर शाळेच्या प्रत्येक मजल्यावरती असतं. आणि बसमध्ये पण असतं छोटूसं. रेल्वेमध्ये पण असतं. जिकडे जिकडे पब्लिक प्लेसेस आहेत तिथे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे दिसेल. काय झालं? आरोग्य शाळा. बरोबर टीचर कोणत्या म्हणतात कार्यालयामध्ये पण राहतं. बरोबर. वेगवेगळ्या ऑफिसेस मॅम मध्ये मोठ्या पण. कंपन्यांमध्ये पण राहतं. बरोबर. जिकडे जास्त प्रमाणामध्ये लोक जमा होतात ना, अशा सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे दिसेल. कारण की कुठेही अशा ठिकाणी जर आग लागली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लोकांचा जीव वाचवला पाहिजे. जिथे जास्तीत जास्त लोक फिरतात तिथे सगळीकडे तुम्हाला हे दिसेल. आता याची रचना कशी असते ते बघा. खूप सोपी रचना आहे. खालच्या बाजूला सोडियम बायकार्बोनेट आहे. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे हे, ह्याची पावडर आहे खाली. इथे एक छोटीशी येलो कलरची तुम्हाला डब्बी दिसते का बरणी, त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड आहे. सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला हा आहे H2SO4. आता H2SO4 वरती आहे आणि खाली NaHCO3 ची पावडर आहे. हे वरती एक नॉब आहे आणि इथे कॅप्सूल असते. जेव्हा आपण हे बटन प्रेस करतो तेव्हा हे खालचं खटका उघडतो आणि ही बाटली फुटते आणि आतल्या बाजूला हे सगळं पडतं. म्हणजे ऍसिड या पावडरमध्ये जाणार. म्हणजे काय होईल? ऍसिडची आणि पावडरची केमिकल रिएक्शन होईल. म्हणजे काय होतं बघा, NaHCO3 प्लस H2SO4 मध्ये काय होईल? Na2 आणि SO4 गेलं. मग H2O पाणी आणि CO2 गॅस. या दोघांचं काही नाही, हे एक क्षार असतं, सॉल्ट. H2O तो पाणीच आहे. CO2 जो गॅस इकडनं बाहेर पडतो, बरोबर, इकडनं बाहेर जो गॅस पडतो CO2 बाहेर असा हवेचा आणि अशी असते, बरोबर. आता मिथेन. मिथेन बद्दल पण आपल्याला डिस्कशन करायचंय. मिथेन हा आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड मधला सगळ्यात पहिला अल्केन आहे. रचना अशी आहे, कार्बन मध्ये आजूबाजूला 4 हायड्रोजन, CH4, राईट, CH4. आता ह्याचा मॉलिक्युलर मास आहे 16. कसा? कार्बनचा आहे 12, बाजूला झाले 4, 12 प्लस 4 इज इक्वल टू 16. बरोबर की नाही? म्हणजे याचा मॉलिक्युलर मास आहे 16. इलेक्ट्रॉनिक नाही, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जर काढलं तर CH4 असं याचं आपण स्ट्रक्चर काढू शकतो. आता इट ऑकर्स इन नॅचरल गॅस टू द एक्सटेंट ऑफ 87%. जे नॅचरल गॅस म्हणतो की नाही आपण, जमिनी खालून जसे की पेट्रोल डिझेल वगैरे मिळतात त्यांच्या बरोबर हा नॅचरल गॅस मिळतो आणि त्याच्यामध्ये जवळपास 87% हा मिथेनच असतो. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन द ऍब्सन्स ऑफ एअर प्रोड्युसेस मिथेन. हा कसा बनतो? एनएरोबिक डिग्रेडेशन. ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे असे सबस्टन्सेस ज्याच्यामध्ये कार्बन आहे, त्याला आपण मराठीमध्ये सेंद्रिय पदार्थ म्हणतो. अशा सगळ्या सेंद्रिय पदार्थांना कमी ऑक्सिजन मध्ये जेव्हा तुम्ही त्याचे डिग्रेडेशन किंवा डिकम्पोजिशन करायला म्हणजे विघटन करायला सोडून द्याल तेव्हा जे बनेल तो गॅस असतो मिथेन. इट इज प्रेझेंट इन बायोगॅस. बायोगॅस प्लांट बऱ्याच ठिकाणी, आपण मागच्या वेळेला बोललो होतो ना, आपल्या क्लासमध्ये काही लोकांच्या घरी बायोगॅस प्लांट आहेत. आपल्याच बॅचमध्ये आहेत ना, का 10वीच्या बॅचमध्ये? आम्ही मागे पण एकदा बोललो होतो. तर काही मुलांच्या शेतामध्ये, घरामध्ये बायोगॅस प्लांट आहेत. तर त्याच्यामध्ये बायोगॅस जनरेट होतो आणि त्याचा वापर हा शेतामध्ये किंवा आपल्या घरातल्या किचन मध्ये पण केला जातो. त्याची प्रोसिजर सेमच असते. मिथेन इज फाउंड इन कोल माइन्स. कोल माइन्स म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये सुद्धा. ऑब्व्हियसली ना, कोळसा कुठे असतो? जमिनीच्या खाली. दाबलेल्या जीवाश्मांपासून मिळणाऱ्या सगळ्या पदार्थांमध्ये मिथेन तुम्हाला मिळेल. इट इज फाउंड ॲट द सर्फेस ऑफ मार्शी प्लेसेस विच इज वाय इट इज कॉल्ड एज मार्च गॅस. मार्शी म्हणजे चिखल्यासारख्या ठिकाणी हा आपल्याला सापडतो तिथे, म्हणून त्याला मार्श गॅस असं पण म्हणतात. ऑन हिटिंग अ मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड कार्बन मोनॉक्साइड गॅस ॲट 300 डिग्री सेल्सिअस
इन द प्रेझेन्स ऑफ निकेल मिथेन गॅस इज फॉर्म्ड. हा आपण मॅन्युफॅक्चर पण करू शकतो, म्हणजे लॅबमध्ये पण बनवू शकतो. आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ नॅचरल गॅस गिव्स मिथेन इन दी प्युअर फॉर्म. हे सगळं आपण मागच्या वेळेला मराठीमध्ये बोललो होतो. आता याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहे की याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट खूप कमी आहे, -150च्या पण पुढचा. इट्स अ कलरलेस गॅस विच बर्न्स व्हेरी गुड आणि हाय हीट प्रोव्हाइड करतो. हायली इन्फ्लेमेबल आहे, म्हणजे खूप लवकर पेटतो. हा खूप लवकर रिॲक्ट करतो ऑक्सिजन बरोबर आणि ब्लूइश फ्लेम म्हणजे कम्प्लिटली बर्न होतो, बरोबर ना. आणि मग ह्याच्यामधनं आपल्याला खूप हाय अमाऊंट ऑफ एनर्जी मिळते, हीट एनर्जी. आता त्याची रिएक्शन दिलेली आहे जळण्याची, CO2 + 2H2O आणि हीट, बरोबर की नाही. क्लोरिनेशन ही प्रॉपर्टी पण आपण मागच्या वेळेला बघितलेली होती. मिथेन क्लोरीन बरोबर रिॲक्ट करतो आणि डिस्प्लेसमेंट एक एक हायड्रोजन काढत जातो आणि क्लोरीन क्लोरीन लावत जातो. असा हा मिथेन गॅस चेंज होतो. आणि बायोगॅस प्लांट आपण बघितला होता आय थिंक, बायोगॅस सुद्धा, की इकडनं या बाजूला आपण स्लरी टाकायची, सगळ्या नको असलेले काही जे काही आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स शेतातले इकडचे तिकडचे सगळे हे टाकायचे. पाणी असतं, एक असा इथे ऍजिटेटर असतो, तो इथे काढलेला नाहीये, असा ऍजिटेटर असतो तो, आणि असं असं गोल गोल फिरत राहतो इथे इथे, म्हणजे हे सगळं ढवळलं जातं. इकडनं तुम्ही सामान टाकणार, इथे पाणी आहे, इकडनं ऑक्सिजनला जाण्याकरता जागा असते. ऑक्सिजन म्हणजे थोडस त्याच्यामध्ये हवा जाते, पण कमी प्रमाणामध्ये, ते तुम्ही कंट्रोल करू शकता. हे असं फिरत राहतं आणि मग वरच्या बाजूला जे मिळतं ते असते स्लरी. आणि गॅस जो जनरेट होतो तो इकडनं वरच्यावर निघून जातो, तो तुम्ही वापरू शकता. ही जी स्लरी आहे ना, हे जे नको असलेलं सगळं हळूहळू वरती 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 येत राहतं ना, मग ती जी स्लरी आहे ना, ती आपण खत म्हणून वापरतो शेतांमध्ये. असा आहे बायोगॅस प्लांट. आता बायोगॅस प्रोडक्शन प्रोसेस काय आहे? प्रोडक्शन ऑफ ऍसिड्स म्हणजेच काय? आता द मायक्रोब्स ऍक्ट ऑन दी बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड प्रोड्यूस दी ऑर्गॅनिक ऍसिड्स. मिथेन गॅस प्रोडक्शन, मिथेन बनवण्याकरता CH3COH म्हणजे काय आहे? इथेनॉइक ऍसिड. ते ब्रेक झालं की काय मिळतं? CH4 आणि CO2 गॅस. कसा कसा आपण हा मॅन्युफॅक्चर करू शकतो, आणि हा लेसन इकडे संपला. आय थिंक मागच्या वेळेला हा लेसन संपला होता का आपला? ठीक आहे, एनिवेज थोडासा पार्ट बोलायचाच होता आपल्याला. सबस्टन्सेस इन कॉमन यूज सुरू करूया आपण. हा आपला शेवटचा धडा आहे. कार्बन Yes, कंपाऊंड ma'am. जो होता ना, तो आपला इम्पॉर्टंट केमिस्ट्री वाला लेसन होता. सबस्टन्सेस इन कॉमन यूज हा जो धडा आहे ना, हा जनरल केमिस्ट्री आहे बरं का. सबस्टन्सेस इन कॉमन यूज मध्ये तुम्हाला असे सगळे सबस्टन्सेस आहेत ज्याचा केमिकल फॉर्म्युला वगैरे काहीतरी तुम्हाला माहिती असेल, पण ती प्युअर केमिस्ट्री नाहीये, ती अप्लाइड केमिस्ट्री. ओके, कळलं? आणि हा शेवटचा लेसन आहे ना, ह्याच्यानंतर काही नाहीये. करेक्ट ना? आय थिंक वी आर गोइंग करेक्ट. जर एकदा इंडेक्स बघूया आपण. हो, हाच आहे ना शेवटचा, म्हणजे येस टीचर सगळ्यात हाच. शेवटचा. सबस्टन्सेस इन कॉमन यूज मध्ये काय आहे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं आणि त्याचं ऍप्लिकेशन कुठे कुठे, हेच आहे, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ केमिस्ट्री. बट स्टील वी विल सी अजून काही उरलंय का. मला असं वाटलं होतं की आपलं कार्बन कंपाऊंड झालं की सगळं संपलं, पण असं नाहीये. मी विसरून गेले होते की एक ऍप्लिकेशन बेस्ड पण लेसन आपल्याला आहे. नॉट जस्ट प्युअर केमिस्ट्री, वी हॅव ऍप्लिकेशन ऑफ केमिस्ट्री ऑल्सो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपल्याकडे वेळच वेळ आहे. चला बघू द्या एकदा. असंच होतं, एक तर वरचं पान किंवा खालचं पान, जे हवं येतच नाही. ओके ओके. अरे हा, आपण बोललो पण होतो 10व्याच्या पुढचं आपलं सुरू झालंय आता, बरोबर. कार्बन केमिस्ट्री, सबस्टन्सेस ऑफ कॉमन यूज 2 लेसन्स आहेत आणि 2-3 बायोचे लेसन्स. करेक्ट आहे, बरोबर आहे. ऑल राईट, छोटा धडा आहे, 13 पानांचा आहे. लेट स्टार्ट. 160 सबस्टन्सेस इन कॉमन यूज. आता याच्यात काय काय बघा. इम्पॉर्टंट सॉल्ट्स इन डे टू डे लाईफ, NaCl, NaHCO3, Na2CO3. आत्ताच आपण वरती बघितलं, NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आणि हा आहे सोडियम कार्बोनेट. हा आहे खाण्याचा सोडा आणि हा आहे धुण्याचा सोडा, बरोबर. पूर्वी कपडे वगैरे धुण्या करताना दुकानांमध्ये डायरेक्ट असा मोकळा सोडा मिळायचा, तो होता
धुण्याचा सोडा तो पाण्यामध्ये टाकून ना कपडे वगैरे धुतले जायचे, तेव्हा निरमा बिरमा असलं काही नव्हतं. खाण्याचा सोडा हा पूर्वीपासून आपल्याकडे स्वयंपाकात वापरला जातो भजी बिजी बनवण्याकरता. आत्ता आलंय ते सगळं केक बिक मटेरियल, हो की नाही? म्हणजे पॉलिश्ड मटेरियल. पण ह्या वस्तू आपल्याकडे पूर्वीपासून स्वयंपाकामध्ये आहेत, आपल्याला ते माहिती आहेत आपल्या घरांमध्ये. नंतर आहे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आणि सम केमिकल सबस्टन्सेस इन डे टू डे लाईफ. हे मुलांनो, मला असं का वाटतंय की आपल्या इम्पॉर्टंट सॉर्ट्स इन डे टू डे लाईफ सुरुवात झालेली आहे? झाली आहे का? ऍक्च्युली काय माहितीये का, 2-3 बॅचेस आहेत आणि मी कुठल्या ना कुठल्या बॅचमध्ये काहीतरी हे बोलत असते, सो मला कन्फ्युजन होतं बऱ्याचदा. आय थिंक आपण हे केलं नाहीये का केलंय? नाही नाही केलंय. ऑलराईट, म्हणजे आपल्या बॅचमध्ये नाही केलं. ठीक आहे, चलो वेल विल स्टार्ट. अच्छा ही हो गया. चला. आता आधी तुम्ही मला जरा सांगा, तुमच्या दैनंदिन वापरामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या केमिकल्सचा वापर करता? हम्म सांगा. दैनंदिन आयुष्यामध्ये आपण कुठल्याही आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या केमिकलच्या वस्तू वापरतो असं बघूया आपण. टीचर म्हणजे आपलं अन्न त्याच्यामध्ये फवारा मारते ते बी केमिकल राहतं. शाबाश, व्हेरी गुड, मस्त उत्तर. हरिओम, तू सांगितलं ना मला हे? यस टीचर. मॅम टीचर आपण आंघोळीसाठी वापरतो तो सोप. परफेक्ट, मॅम व्हेरी गुड. फळं केमिकल्स आहेत का? नाही मॅम, केमिकल टाकून वापरले जातात. हा, केमिकल टाकून त्याला ते पिकवलं जातं. यू आर राईट, ते बरोबर म्हणता येईल. जसं की त्या द्राक्षांमध्ये गिब्रेलिक ऍसिड टाकलं जातं आणि त्याच्यामुळे ते लवकर पिकतात. यू आर राईट, बरोबर. अजून यस, बनाना पण, मँगो पण, बरोबर. शाबाश. अजून आपण ना जे कपडे घालतो ना, कपडे, त्या कपड्यांपासून आपण आंघोळ करताना ज्या प्लास्टिकच्या वस्तू वापरतो त्या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे केमिस्ट्रीच आहे, बरोबर. म्हणजेच काय आहे, आपण खूप साऱ्या अशा दैनंदिन आयुष्यातल्या वस्तू ज्या वापरत असतो ज्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये काही ना काही केमिकल्स इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. आपली स्वतःची बॉडीच मुळात केमिकल्सनी बनलेली आहे, बरोबर की नाही? तर आपल्या दैनंदिन वापरामध्ये काचेपासून, लाकडापासून, कुठल्या कुठल्या ज्या कुठल्या तुम्ही वस्तू वगैरे बघितल्या असतील ना, त्या सगळ्याच्या सगळ्या कुठे असतात, कशा बनलेल्या असतात? कुठल्या ना कुठल्या केमिकल्सच्याच बनलेल्या असतात. आता कसं काय, कॉमन सेन्सची गोष्ट आहे बघा. जे आपण आता म्हणालो काचेच्या वस्तू, काच बनवण्याकरता काहीतरी त्याच्यामध्ये केमिकल्स टाकले जातात, सिलिका बिलिका असं काही काही टाकलं जातं आणि त्याची एक केमिकल प्रोसेस होते, त्याला खूप गरम करून भट्टीमध्ये तापवून बिपून ती काच बनवलेली असते, राईट. दुसरं, लाकडाच्या वस्तू. लाकूड स्वतःच एक प्रकारचं ग्लुकोज मटेरियल आहे, बरोबर. ऑर्गॅनिक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये काही ना काही केमिकल्स इन्व्हॉल्ड आहेतच. ह्याचाच अर्थ असा आहे की आपल्या आजूबाजूला असलेल्या, आपल्या वापरातल्या, आपल्या शरीरातल्या आणि सगळ्याच आजूबाजूच्या गोष्टींमध्ये कुठलं ना कुठलं केमिकल हे असतंच. आता त्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट सॉल्ट्स इन अवर डेली लाईफ असं जर बघितलं, सॉल्ट्स म्हणजे काय, जे ऍसिड पण नाही, जे बेस पण नाही, जे न्यूट्रल आहेत, बरोबर. आपण ऍसिड बेस सॉल्ट ह्याचा अभ्यास जेव्हा सुरू केला होता तेव्हा आपण बघितलं होतं की देर आर 3 टाइप्स ऑफ सबस्टन्सेस. They can be acidic, they can be basic, and they can be neutral. The salts are generally neutral into the nature, but depending upon of what they are made up of. बरोबर. जर त्याच्यातला कॅटायन खूप स्ट्रॉंग असेल तर ते होतात बेसिक, आणि जर खूप स्ट्रॉंग ऍनायन असेल, म्हणजे निगेटिव्हली चार्ज आयन जर स्ट्रॉंग असेल तर ते होतात ऍसिडिक, बरोबर. असं त्याचं जनरल टेंडन्सी असते. पण आपल्या डेली लाईफमध्ये आपण कोणत्या कोणत्या सॉल्ट्सना वापरतो, तर त्याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट आहेत. एक आहे NaCl, एक आहे NaHCO3 आणि मग आहे Na2CO3, बरोबर. बघा, ही केमिकलची सगळी काय 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 ठेवलेली आहेत भांडी कुंडी. हा, केमिस्ट्री लॅब मधले सगळे मटेरियल आहे. कोनिकल फ्लास्क, बीकर आहे, टेस्ट ट्यूब्स आहेत, टेस्ट ट्यूब स्टँड आहे, एक मेजरिंग सिलेंडर आहे, मग हे काही कंटेनर आहे स्टीलचं, इकडे थर्मोमीटर आहे, इकडे ह्याला म्हणतात फनेल,
ड्रॉपर, मग मला वाटतं हे होल्डर आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत. ह्याच्यामधनं एक पाईप जातोय, कनेक्टिंग पाईप. हा आहे रबर कॉर्क. ह्या सगळ्या गोष्टी केमिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा केमिस्ट्री लॅबमध्ये पण तुम्हाला बघायला मिळतात. क्लासिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस इन डेली लाईफ. आपण रोजच्या दैनंदिन वापरामध्ये आता जो प्रश्न आपण बघितला ना, कोणत्या कोणत्या वस्तू आपण डिवाइड करू शकतो, कोणत्या कोणत्या डेली लाईफ मधले आपण सबस्टन्सेस बघतो. तर ऍसिड, कर्ड, मिल्क म्हणजेच काय, अशा वस्तू ज्या ऍसिडिक असतात, आंबट पदार्थ. मग आहेत बेसेस, साबण, टूथपेस्ट, हँडवॉश, शॅम्पू, हे सगळे कोण आहेत? बेसेस. मेटल्स, मेटलच्या वस्तू, धातूच्या वस्तू ज्या आपण डेली लाईफ मध्ये खूप इझिली वापरतो, त्याच्याशिवाय आपलं लाईफ एवढं स्मूथली चालणार नाही. आपल्या दरवाजांचे हँडल लोखंडाचे असतात, बरोबर. आपल्याकडे कित्येक पदार्थ हे अल्युमिनियमचे असतात. त्याचा वापर गुड कंडक्टर ऑफ हीट म्हणून केला जातो. आपले दागिने असतील, आपल्याकडे देवाची वगैरे जी काही भांडी असतात, कॉपर, पिपरची सगळी, ह्या सगळ्यामध्ये धातूच तर आहे, दुसरं काय, बरोबर. धातू वापरतो, पण अधातू पण तर वापरतो. अधातूंचा वापर हा वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये केला जातो. डायरेक्टली तुम्ही अधातू कदाचित वापरू पण नाही शकणार, कारण अधातू हे कशाबरोबर तरी जॉईन झालेले असतात कायमच, बरोबर. तर त्यांचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी औषधांमध्ये, खतांमध्ये केला जातो. आणि मग असतात सॉल्ट्स. सॉल्ट्स हे ऍसिड प्लस बेसेस हे जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा सॉल्ट प्लस वॉटर. तुम्हाला आठवत असेल तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन आपण एकदा केली होती, आठवत असताना, ऍसिड बेसेस जेव्हा बोललो होतो. सो वेन ऍसिड्स रिएक्ट विथ बेसेस वी गेट सॉल्ट प्लस वॉटर. तेच हे सॉल्ट आहेत. ठीक आहे. आता बघा, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्ट्स. आता आयनिक कंपाऊंड दॅट डू नॉट हॅव H प्लस और OH मायनस आयन, म्हणजे जे ऍसिड पण नाही आहेत आणि जे बेसिस पण नाही आहेत, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण आयन्स नाहीत आणि निगेटिव्ह पण आयन्स नाही आहेत. अशा सगळ्या वस्तूंना आपण काय म्हणतो? सॉल्ट्स म्हणतो, सोप्या भाषेमध्ये. आता त्याचे दोन तुम्हाला खाली चित्र दिसत आहेत. काय आहेत ते चित्र? काय दिसतंय तुम्हाला या चित्रांमध्ये? पहिल्या चित्रात काय दिसतंय सांगा? मॅडम तो पहिल्या चित्रात कसं साबण दिसताय. साबणासारखं दिसतंय का? बरं. अजून कोणाला काय काय दिसतंय? मॅम मला तर मून सारखं दिसतंय. बरं. ओके. काय मग तुम्ही काहीतरी बोलताय खरं, पण मला ऐकू नाही येते. टीचर नेटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आवाज नव्हता आला. रिपीट करा ना. हा, मी हे विचारते की पहिल्या चित्रात तुम्हाला इथे काय दिसतंय? मॅम ती क्रिस्टलचे स्ट्रक्चर आहे. मग सांगा. कसले आहेत ते? कसले क्रिस्टल्स असतील ते? टीचर तो साबण सारखा दिसतोय. तो काही मिठाचा प्रकार असेल. हा, बरोबर. आता बरोबर चाललंय तुमचं डोकं. जेव्हा आपण एखाद्या सॉल्टचे क्रिस्टल्स बनवतो तर ते कसे दिसतात? हे क्रिस्टल्स असे दिसतात. म्हणजे तुम्ही जेव्हा मिठाचे क्रिस्टल्स बनवायला जाल ना, जे मीठ आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये खातो, त्या मिठाचे पण तुम्ही क्रिस्टल्स बघू शकता की ते कसे बनतात. त्याची एक प्रोसिजर आहे, सांगते तुम्हाला, तुम्ही करून बघा. एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकत राहायचं आणि ते भांडं आपण गॅसवर ठेवायचं. आणि हा प्रयोग आपण एकटा करायचा नाही, शहाणपणा करून. बरोबर कोणातरी आई, दादा, ताई कोणाला तरी बरोबर घ्यायचं, कारण आपण गॅस जवळ जातोय. तुम्हाला स्वयंपाक करता येत असेल किंवा तुम्हाला हँडल करता येत असेल गॅस, तो काही भाग नाही, मला काही अविश्वास नाही दाखवायचा, पण बरोबर कोणतरी मोठं असलं पाहिजे. तुम्ही काय करता त्यांना कळलं पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही ते जे काही सोल्युशन बनवणार ते त्याच्यामध्ये तुम्ही सारखं त्याला ढवळत राहायचं. त्याच्यामध्ये काय होईल? सॉल्ट डिझॉल्व्ह होतील, बरोबर. ते सॉल्ट डिझॉल्व्ह झाले की परत त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, परत विरघळवत राहायचं आणि ते परत डिझॉल्व्ह होत राहणार. परत टाकायचं, परत विरघळवत राहायचं.
गरम पाण्यामध्ये जास्त मीठ विरघळत राहतं, बरोबर. अशी एक वेळ येईल जेव्हा तुम्ही थोडं 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 मीठ कमी 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 करत जायचं आणि मग चेक करायचं की आता हे मीठ विरघळत नाही. अशी जेव्हा त्या पाण्याची कॅपॅसिटी येईल, पाणी कमी घ्या, बादलीभर पाणी घेऊ नका. प्रयोग लवकर करायचा असेल तर पाणी कमी घ्यायचं, म्हणजे मिठाचं प्रमाण पण कमी कमी लागतं. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण हा प्रयोग करतो तेव्हा तुम्हाला काय मिळतं, सॅच्युरेटेड किंवा सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ NaCl, बरोबर. असं तुमचं जे काही मीठ बनलेलं आहे, मिठाचं द्रावण बनलेलं आहे, ते द्रावण तुम्ही आता एका काचेच्या किंवा कुठल्या तरी एका न वापरता येण्यासारख्या, तुम्ही जे वापरत नाही अशा कुठल्या तरी एका चांगल्या स्वच्छ भांड्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवा आणि जिकडे ऊन आहे तिकडे त्याला ठेवून द्या. आणि त्याच्यामध्ये एक दोरा बांधायचा, काडी घ्यायची, त्याला दोरा बांधायचा, तो दोरा खाली त्या सोल्युशन मध्ये गेला पाहिजे आणि काडी वरच्या त्या भांड्याला किंवा त्या वाटीवरती टेकून राहील अशी ठेवायची. ओके. म्हणजे काय होतं, म्हणजे तिथे एक दोरा खाली लटकलेला आहे आणि एक द्रावण आहे, असं एक सिच्युएशन तुम्हाला सापडेल. ती तुम्ही तुमच्या उन्हाच्या ठिकाणी ठेवून दिली की त्याला ऑब्झर्व करत राहायचं. आपोआप इव्हॅपोरेशन होत राहतं, बरोबर. पाण्याची वाफ होते, पाणी आपोआप गायब होत राहतं आणि मग खाली खाली त्या दोऱ्याला ना असे क्रिस्टल्स चिटकलेले तुम्हाला दिसतील. हळूहळू ते क्रिस्टल्स एवढे वाढत जातील की खाली पाण्यामधनं क्रिस्टल्स वर आलेत असं वाटेल, जसं तुम्हाला आता इथे दिसतंय ना. इट इज सिमिलर टू दॅट. पण हे काही मिठाचे क्रिस्टल्स नाहीयेत, क्रिस्टल्स असे दिसतात, ह्याचं हे चित्र आहे. आणि हे मिठागरातलं मीठ आहे. मिठागर म्हणजे कुठलं, आपण जिथे समुद्रामध्ये पाणी जमा करून ठेवतो आणि त्याच्यामधनं काय होतं, पाणी जमा झालं की त्या पाण्याची वाफ होते आणि आपल्याला तिथे मीठ मिळतं. मग त्या मिठावर खूप सारी प्रोसेसिंग वगैरे करून, क्लिनिंग बिनिंग करून, आयोडीन टाकून ते आपण वापरतो आपल्या जेवणामध्ये. मेजर सॉल्ट्स इन सी वॉटर. समुद्राच्या पाण्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे सॉल्ट्स मिळतात? सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम ब्रोमाइड. ह्यातलं सोडियम क्लोराईड आपल्या रोजच्या जेवणातलं. हे बाकी सगळेचे सगळे कोणत्या कोणत्या प्रमाणामध्ये आपल्याला तिथे सापडतात. समुद्राच्या पाण्यामध्ये हे सगळे सॉल्ट्स असतात. हे आपण काढून त्याला फिल्टर करून त्याला चेक करून हे वेगवेगळ्या युजेस करता आपण वापरू शकतो. आता पुढे pH व्हॅल्यू ऑफ सॉल्ट्स. आता मगाशी आपण काय म्हणालो, व्हेन ऍसिड्स रिएक्ट विथ बेसिस वी गेट सॉल्ट अँड वॉटर. आता सॉल्ट्स हे न्यूट्रल असले पाहिजे की नाही, पण जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले, जर त्या सॉल्ट मध्ये भाग घेणारा एनायन आणि कॅटायन ह्या दोघांपैकी जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं त्याचं नेचर आपोआप होतं. उदाहरणार्थ मग मी तुम्हाला आधी पण जे उदाहरण दिलं होतं ते बघा, असे आई आणि बाबा दोघांपैकी एक जरी खूप ऍक्टिव्ह असला, समजा एक असा ज्याला खूप आवड आहे डान्स करण्याची, गाणं म्हणायची, ट्रेकिंगला जायची, तसाच तो मुलगा असला तर त्याचा अर्थ काय आहे की बाबांसारखा किंवा त्या आईसारखा तो मुलगा ऑटोमॅटिक झालाय. जे स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे तिकडे तो ऑटोमॅटिक गेलाय, बरोबर. दोघांपैकी एक जरी असा असेल जो खूप रिसर्च करणार आहे, अभ्यासू आहे, फार बोलणार नाही, काही करणार नाही, आपलं आपलं काहीतरी शोधायचं, ते करायचं, त्याच्यात डोकं पूर्णपणे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं, असे जे लोक असतात, जर त्यांची मुलं तशी झाली तर हे कुठल्याच बाहेरची ऍक्टिव्हिटी ते करणार नाही. त्यांच्या एका ठिकाणी बसून राहतील, त्यांना जे हवं ते करतील, त्यांना हवं तो अभ्यास करतील, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये तो कुठला कॅरेक्टर जास्त डॉमिनेटिंग आहे, शांत बसून काम करण्याचा. दोनही परस्पर भिन्न आहेत, कळलं का. म्हणजेच कॅटायन स्ट्रॉंग असेल तर कॅटायनचे गुणधर्म आपल्या सॉल्टमध्ये येतील आणि ऍनायन स्ट्रॉंग असेल तर ऍनायनचे गुणधर्म येतील. याचाच अर्थ असा आहे की आपल्या pH स्केलमध्ये 0 to 14च्या स्केलमध्ये 7 इज न्यूट्रल आणि 0 to 7 ऍसिडिक, 7 to 14 इज बेसिक. ह्यांच्यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये आपला सॉल्ट बसतो हे आपल्याला चेक करावं लागतं. जर प्लेन सॉल्ट जसं आपलं मीठ ते एकदम न्यूट्रल असतं, म्हणून तर ते आपण खातो की नाही, त्याच्यामुळे ते काय आहे, प्लेन आहे. न ते आम्लधर्मी न ते आम्लारी धर्मी. साबणाचे जे काही सॉल्ट असतात ते आम्लारी म्हणजे ते बेसिक असतात, बरोबर. हे सगळेचे सगळे बेकिंग सोडा वगैरे हे सगळे बेसिस असतात ना, त्यामुळे त्यांचे सॉल्ट जे असतात ते बेसिक असतात. आता सोडियम क्लोराईडचं जरा आपण डिटेलमध्ये वर्णन बघूया. व्हॉट इज सोडियम क्लोराईड? इट इज कॉमन सॉल्ट. केमिकल फॉर्म्युला काय आहे? NaCl. pH व्हॅल्यू 7. इनडिफरंट. जनरली ते बदलत नाही. सोडियम क्लोराईडचं pH 7च असतं. फॉर्म काय आहे? कलरलेस अँड क्रिस्टलाइन आयनिक कंपाऊंड. टेस्ट काय आहे? सॉल्टी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
बघा एका एनएच्या बाजूला एवढे सगळे बाकीचे लोक चिटकलेले आहेत. हे सगळे एनए मध्ये सीएल बरोबर. अशी त्याची रचना असते लाईक अ क्युबॉइड नाही, लाईक अ क्यूब माहिती ना तुम्हाला. त्याला आपण काय म्हणतो, घन. त्याची जशी रचना असते तशी एका NaCl च्या क्रिस्टलची रचना असते. क्रिस्टलमध्ये एक Na किंवा एक Cl किंवा एक NaCl नसतो. ते अख्खेच्या अख्खे कॉलनीमध्ये राहतात, जेणेकरून ते एकत्र स्टेबल राहतात. युजेस ऑफ सोडियम क्लोराईड काय आहेत? टू ऍड फ्लेवर टू फूड. म्हणजेच काय, आपल्याला सोडियम क्लोराईड मध्ये फूड ला टेस्ट देणं हा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. फॉर द फॉर्मेशन ऑफ सॉल्ट्स लाईक Na2CO3 आणि NaHCO3. म्हणजे हे दोन महत्वाचे जे कोणते सॉल्ट्स आहेत ना आपले, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट, हे कुठून बनतात? कार्बन, ऑक्सिजन, सोडियम. म्हणजेच काय, NaCl ला ब्रेक करून Na घ्यायचा आणि Cl ची रिएक्शन दुसऱ्या कोणाबरोबर तरी करायची आणि तिकडचा CO2 घ्यायचा, बरोबर की नाही. तर म्हणजे जसं की आपण वरच्या लेसन मधल्या केमिकल रिएक्शन बघितल्या होत्या, त्याच्यामधून आपल्याला NaCl मधला Na आणि Cl क्लोरीन घालवून रिप्लेसमेंट विथ CO3, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची आपण रिएक्शन बघितलं होतं की नाही, कार्बन डायऑक्साईड CaCO3 यांची रिएक्शन. अशा सगळ्या रिएक्शन्स मधून आपल्याला हे सगळे प्रोडक्ट्स मिळतात. फॉर द प्रोडक्शन ऑफ क्लोरीन गॅस, सोडियम क्लोराईड तुम्ही ब्रेक केल्यात तर तुम्हाला सोडियम ग्लास मिळेल, सोडियम मेटल मिळेल आणि क्लोरीन हा गॅस फॉर्म मध्ये मिळेल. सोडियम मेटल हवा असेल तरी पण ह्याचे तुम्ही तोडण्याची क्रिया म्हणजे ब्रेकिंग ऑफ सोडियम क्लोराईड करू शकता, किंवा क्लोरीन गॅस हवा असेल तरी पण करू शकता. बघा ना, त्याचं सोडियम क्लोराईडचा यूज काय आहे? सोडियम मेटल मिळायला किंवा क्लोरीन गॅस मिळायला, बरोबर की नाही. आता सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा, पण हा आपण पुढच्या वेळेला करू, आणि NaCl पण आपण पुस्तकातनं करू, कारण त्याच्याशिवाय आपला हा लेसन पूर्ण कम्प्लीट होणार नाही. सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट आणि मग रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स, हे एकदम वियर्ड कॉम्बिनेशन. आपल्याला रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स कारण त्याच्या सॉल्ट फॉर्म मध्ये असतात म्हणून त्याच्यामध्ये उल्लेख आहे. पण ह्या सगळ्याचा एकत्रित अभ्यास आपण पुढच्या वेळेला करूया. चला भेटूया आपण पुढच्या वेळेला. आज आपण थांबू इकडेच. थँक्यू सो मच. गुड नाईट. बाय मुलांनी. टीचर गुड नाईट. बाय मॅम. मॅम बाय मॅम.